नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राणवली धरण प्रकरण आता आणखीन तापले। गाळ उपशाच्या नावाखाली मातीचे उत्खनन म्हणजे चोरी, अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे। श्रीवर्धनमधील राणवली धरण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर येतोय। धरणातील गाळ उपसा कामावरून आता श्रीवर्धनमध्ये चांगलंच राजकारण तापलंय। गाळ काढण्याच्या नावाखाली धरणाच्या नैसर्गिक टेकड्या तोडून मोठ्या प्रमाणावर माती उपसा आणि उत्खनन केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही। उलट लोकप्रतिनिधींनी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून चक्क उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत। श्रीवर्धन शहराला लाखो लिटर पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या राणवली धरणाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे। धरण परिसरात गाळ उपसा करण्याचे काम सुरू आहे, मात्र स्थानिक नागरिकांच्या मते हा गाळ उपसा नसून थेट मातीचे अवैध उत्खनन आहे। धरण परिसरातील नैसर्गिक टेकड्या आणि उंचवटे जे पाणलोट क्षेत्राचा मुख्य भाग आहेत ते सर्रासपणे तोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात यंत्रसामग्री आणि डंपरच्या शेकडो फेऱ्या सुरू आहेत। मग एवढ्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेली माती गेली कुठे? वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या आणि शासनाची रॉयल्टी भरली गेली होती का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी श्रीवर्धनचे आक्रमक नगरसेवक पिंट्या शेठ वेश्वीकर यांनी थेट लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी रटाटे यांच्याशी संपर्क साधला। मात्र रटाटे यांनी योग्य माहिती देण्याऐवजी अत्यंत बेजबाबदारपणे उडवाउडवीची उत्तरे दिली। या प्रकरणाची चौकशी आमच्याकडे न करता जिल्हा परिषदेच्या जलसंपदा विभागाकडे करा असे सांगत रटाटे यांनी आपली जबाबदारी झटकली आहे। अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या पिंट्या शेठ वेश्वीकर यांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। पिंट्या शेठ वेश्वीकर, विरोधी पक्षनेता, श्रीवर्धन नगरपालिका। राणवली धरण हे श्रीवर्धनकरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे। गाळ उपशाच्या नावाखाली जर तिथे टेकड्या तोडल्या जात असतील तर हा श्रीवर्धनच्या पर्यावरणाशी चाललेला खेळ आहे। धरण परिसरात नेमके काय काम झाले, किती माती काढली आणि रॉयल्टी भरली का, याची माहिती प्रशासनाने सार्वजनिक केली पाहिजे। अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, पण आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही। प्रशासनाने तातडीने महसूल पाटबंधारे पत्रकार आणि नागरिकांची संयुक्त पाहणी आयोजित करावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू। आता या प्रकरणात संपूर्ण श्रीवर्धनकरांचे लक्ष लागून राहिले आहे ते प्रशासनाच्या भूमिकेकडे। अधिकाऱ्यांनी झटकलेली जबाबदारी आणि लोकप्रतिनिधींचा आक्रमक पवित्रा यामुळे राणवली धरणाचा हा गाळ उपसा घोटाळ्याच्या भोवऱ्यात अडकणार का, की प्रशासन तातडीने संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती समोर आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।